Welcome to session 14, differentiation. We have already started inverse. In last session, we have seen problems on tan inverse x plus y upon 1 minus xy or tan inverse x minus y upon 1 plus xy type. This is the next type in inverse. Problem is of 4 types: sine inverse, cos inverse, sec inverse or cosec inverse. Such a type of problem is there. So, sine inverse असेल किंवा cos inverse असेल. A आणि B नंबर्स आहे. साइन प्लस मायनस काही असू शकतं. हा टाइप आहे. काय करायचं याला? लेट y इक्वल टू गिवन प्रॉब्लेम से साइन इनवर्स a sin x plus b cos x upon root of a square plus b square, which is equal to sin inverse a sin x upon under root of, what I do? Only divide separately, plus b upon under root of a square plus b square cos x divide separately. इथपर्यंत काही शंका? बघा, देर इज नो रिझल्ट. टॅन इनव्हर्स साठी रिझल्ट आहे, साइन आणि कॉस साठी नाही. मी याला बेसिक रिझल्ट वापरायचे. हा तर साइन इनव्हर्स कधी राहील? साइन आल्याशिवाय जाणार नाही. हा पार्ट आणि हा पार्ट, याच्यासाठी तुम्हाला अजम्पशन करायचं आहे. काय अजम्पशन करायचं? मग लेट साइन किंवा कॉस, हा साइन आहे ना, याला कॉस मानू शकता. कॉस अल्फा इक्वल टू a upon root of a square plus b square. ते म्हटले आम्ही साइन म्हणलं चालेल, नो रेस्ट्रिक्शन. साइन किंवा कॉस ऍज्युम करा. मी का फॉर्म्युलासाठी केलंय? पहिला साइन आहे ना, मग उरलेला कॉस म्हणलं का? साइनचा फॉर्म्युला आहे. साइन मध्ये साइन कॉस अल्टरनेट येतात म्हणून याला कॉस म्हणलं. ओके, मग याच्यावरनं देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू कसा काढायचा? तर काय आहे? साइन स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. याचं काय घ्यायचं? रूट घ्यायचं. त्या काय किमती? विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस अल्फा, याचा स्क्वेअर करा, तुम्हाला मिळेल ए स्क्वेअर अपॉन रूट निघून जाईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एलसीएम घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं काय होईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. व्हेन कम आउटसाइड रूट, यू गॉट बी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ट्राय युअर साइड. याच्या पुढची स्टेप काय माहितीये ना? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी, याचं स्क्वेअर रूट सम आहे म्हणून माहित नाही, ऍज इट इज. म्हणजे थोडक्यात काय? हे फिक्स आहे. याला साइन मानलं की हा कॉस येतो, याला कॉस मानलं तर हा साइन येईलच. हा एक मार्ग. आणखी एक मार्ग, हा सिंपल एक राईट अँगल ट्रायंगल तयार करा. दिसतंय का? एक सिंपल राईट अँगल ट्रायंगल तयार करा. समजा हा अँगल आहे, हा राइट एंगल ट्रायंगल आहे, हा अँगल आहे अल्फा. कॉस अल्फा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस बाय पायथागोरस थेरम. दिस स्क्वेअर मायनस दिस स्क्वेअर इक्वल टू दिस साइड. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी. याच्यावरनं बघा साइन आणि कॉस दोन्ही पण होते. एकावरनं राईट अँगल ट्रायंगल घ्या, कारण ट्रिग्नोमेट्री आपण राईट अँगल साठीच घेतलेलं आहे. कोणताही ट्रायंगल ट्रिग्नोमेट्रीला चालत नाही. इट मस्ट बी राईट अँगल ट्रायंगल, पहिली कंडिशन आहे. आणि मग ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ डिफाईन केले. आणि मग आता बघा साइन अल्फा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर एकाला साइन म्हणतो की दुसरा कॉस होईल. आता याचा फायदा काय होईल? देअरफॉर आवर प्रॉब्लेम बिकम्स साइन इनवर्स. आपला प्रॉब्लेमचं रूपांतर काय होईल बघा? साइन इनवर्स. साइन इनवर्स पहिल्याला काय म्हणलं मी? कॉस अल्फा साइन एक्स प्लस हा काय आलाय साइन अल्फा
cos x, आठवतो हा रिझल्ट, sin a cos b प्लस cos a sin b, sin a cos b प्लस म्हणजे हा कसला रिझल्ट आहे, sin ऑफ x प्लस अल्फा आहे. कशासाठी, साइन इन्व्हर्स घालवण्यासाठी हा साइनचा रिझल्ट झाला. आणि काय तयार झालं, x प्लस अल्फा, याच्यात अल्फाची किंमत फिगर वरनं बघा, tan इन्व्हर्स tan अल्फा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस b अपॉन a, आणि ती किंमत कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ही कुणाची किंमत आली, y ची किंमत आली. बघा किती अवघड प्रॉब्लेम होता, किती सोपा झाला. ओके, आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, अल्फा b अपॉन ए कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. या प्रॉब्लेमचा आन्सर +1 किंवा -1 येतं. अशा टाईपचा प्रॉब्लेम असेल तर. पुन्हा सांगतो, काय केलं, सेपरेट डिव्हाइड केलं, पहिल्याला कॉस समजा, आता याच्या उलट केलं असतं तुम्ही, याच्या उलट केलं असतं म्हणजे काय, जर समजा याला तुम्ही साइन मानला असता तर हा काय आला असता माहितीये ना, कॉस आला असता. एक साइन मानला तर हा कॉस आला असता. म्हणजे इथं काय चेंज झाला असता, साइन अल्फा साइन एक्स प्लस कॉस अल्फा कॉस एक्स. आणि हा कसला फॉर्म्युला आहे माहिती, कॉस ए कॉस बी कॉस ऑफ एक्स मायनस अल्फा, कॉस ऑफ एक्स मायनस अल्फा, साइन कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी किंवा अल्फा मायनस एक्स. परंतु इथं साइन आहे, मग या कॉसचं रूपांतर काय करावं लागेल तुम्हाला, साइन मध्ये करावं लागेल. साइन इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ कसा करायचा, π/2 मायनस अल्फा मायनस एक्स. सिम्प्लिफाय करा बरं तो, आणि त्याचा इन्व्हर्स कॉसचं रूपांतर साइन मध्ये करा. पुन्हा काय, π/2 मायनस अल्फा मायनस मायनस प्लस एक्स, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, π/2 चा 0, अल्फाचा 0, एक्सचा 1. आन्सर आहे तेच. म्हणजे इंटरचेंज जरी केलं तरी फरक पडत नाही. जास्तीत जास्त +1 ऐवजी -1 येऊ शकतं. याच्यापेक्षा दुसरा आन्सर या प्रॉब्लेमचं नाही. बघा याच्यावरचे प्रॉब्लेम फक्त ए आणि बी आपल्याला चेंज करायचे आहेत. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम ऑन दिस. साइन इन्व्हर्स ऑफ 2 cos x minus 3 sin x upon √30. a म्हणजे किती आहे, 2. b म्हणजे किती आहे, 3. a² + b² किती आहे, 4 + 9 30. याचं रूट घ्या, याचे रूट आहे प्रॉब्लेम. मग सिंपल वे काय करायचं, लेट y इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम डिवाइड सेपरेटली 2 upon √30 cos x minus 3 upon √30 sin x. ओके, आता याला साइन, मग आता इथं कॉस आहे, याला साइन. मग लेट साइन अल्फा इक्वल टू 2 upon √30. म्हणजे इफ वी कन्स्ट्रक्ट राइट अँगल ट्रायंगल, say A, B, C, this angle is alpha, sin alpha, opposite side upon hypotenuse, and therefore BC equal to 30 minus 4, BC square equal to याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर which is equal to 9, आणि म्हणून BC equal to किती, 3. हा काय आला, 3 आला. मग जर हा कॉस असेल तर याच्यावरनं सॉरी कॉस अल्फाची किंमत साइन वरनं कॉस काढा, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, एक साइन मानला की दुसरा कॉस येणार, हा कॉस मानला तर हा साइन येणार. आला. याच्यावरनं अल्फा टॅन अल्फाची किंमत ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे अल्फाची किंमत काय आहे, टॅन इनवर्स 2 upon 3 अँड विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. सिंपल कन्सेप्ट आहे. ही पहिली वेळ होती म्हणून पायथागोरस तुम्हाला येतो.
डायरेक्ट तुम्ही काढू शकता. ओके, ह्या किमती जर तुमच्या प्रॉब्लेम मध्ये टाकल्या तर आपला प्रॉब्लेम बिकम्स साइन इनवर्स ऑफ काय बघा, याला काय म्हणलं आपण, साइन अल्फा कॉस एक्स मायनस कॉस अल्फा साइन एक्स. हा कॉस आहे, याला कॉस साइन म्हटलं तर हा कॉस आला. किमती टाकून दिल्या विच इज इक्वल टू, सांगता हा रिझल्ट साइन ए कॉस बी. हा समजा ए आहे, हा बी आहे. तर बघा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कसला रिझल्ट आहे, साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके, आता तो आणि त्याचा इन्व्हर्स आपल्या प्रॉपर्टीनुसार काय होईल, कट होईल. म्हणजेच काय राहील, अल्फा मायनस एक्स, वेअर अल्फा इक्वल टू टॅन इन्व्हर्स 2/3. झालं. याला म्हणतात सिम्प्लिफिकेशन. जी अडचण होती ती संपली. आता याच्या पुढे काय घ्या, डेरिव्हेटिव्ह. Differentiate both sides with respect to x. Derivative of y dy by dx. Derivative of alpha constant चा derivative 0 -1 म्हणजे तुमचा आन्सर काय आलं, -1 आलं. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. संपला प्रॉब्लेम. बघा बरं काही टिपिकल वाटतंय का. वन मोर प्रॉब्लेम. cos inverse of 3 cos 3x minus 4 sin 3x upon 5. Let y equal to cos inverse of, divide separately, 3/5 cos 3x minus 4/5 sin 3x. ओके, कॉस इनवर्सचा रिझल्ट आहे. मग कॉसचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. म्हणजे याला तुम्हाला काय मानायचं आहे, जर कमीत कमी वेळात आन्सर शोधायचा असेल तर कॉस अल्फा इक्वल टू 3/5 and therefore construct a right angle triangle PQR. Say this angle is alpha. Definition cos alpha adjacent side upon hypotenuse. Therefore by Pythagoras theorem, this square minus this square, 25 minus 9, 16 so square root 4, and therefore sin alpha equal to opposite side upon hypotenuse. बघा, हा cos म्हणला, हा sin आला. And therefore your problem becomes काय होईल सांगता येईल, 3/5 cos alpha into cos 3x minus 4/5 sin alpha into sin 3x. Okay, which is equal to cos inverse of, पुन्हा सेम फॉर्म्युला. हा समजा a आहे, हा b आहे. अल्फा म्हणजे a, 3x म्हणजे b. cos a cos b मायनस sin a sin b. कुणाचा फॉर्म्युला आहे आठवतो, कॉस ऑफ ए प्लस बी. नसेल तर तुमच्याकडे आहे बघा, कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे हा. वापरून बघा, तुमच्याकडे आहे. आता तो आणि त्याचा इन्व्हर्स काय झाला, कट झाला. देअरफॉर y इक्वल टू काय शिल्लक राहिला, अल्फा प्लस 3x, वेअर अल्फा म्हणजे कोण, टॅन मध्ये रूपांतर करायचं. मग टॅन अल्फाची किंमत अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस कॉन्स्टंट आहे. वाटल्यास टाकून द्या. टॅन इनवर्स ऑफ, दोघांनाही कॉमन पार्ट काय आहे, टॅन आहे. साइन आणि कॉस टॅन मध्ये रूपांतर करायचं आणि याच्या पुढे काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x and therefore derivative of y is dy by dx. tan inverse 4/3 constant आहे 0. 3 constant x चा 1
and which is equal to 3. संपला तुमचा प्रॉब्लेम. एकदम सोपा पार्ट आहे. ओके. One more problem of similar type. Cos inverse 4 cos of x square plus 3 sin of x square upon 5. As usual, what we do? Let y equal to given problem. This is a number. Divide this by 2 each. 4 upon 5 into cos of x square plus 3 upon 5 into sin of x square. Am I correct? Divide separately. Then what we do? Cos inverse. So here we adjust formula of cos A plus B. What is cos A plus B? What is the formula of cos A plus B? Cos A cos B minus sin A sin B. आणि इकडे मायनस घेतला तर इथं काय होईल? प्लस होईल. म्हणजे हा फॉर्म्युला. मग ऑलरेडी एक कॉस आहे. मग याला काय म्हणू आपण? लेट cos alpha equal to 4 upon 5. Means if we construct a right angle triangle and say this angle is alpha, if name of this angle is PQR, then this is the right angle and then cos alpha equal to adjacent side upon hypotenuse. By Pythagoras theorem, remaining side is root of this square minus this square. 25 minus 16. 9. 9 square root 3. And therefore, what is the value of sin alpha? From figure, opposite side upon hypotenuse. And tan alpha equal to kiti? Tan alpha opposite side upon adjacent side. 3 upon 4 means alpha equal to tan inverse 3 upon 4. If we use these values in our problem becomes y equal to cos inverse cos alpha cos of x square plus sin alpha sin of x square. Product is commutative. हा पहिल्यांदा घेऊया. cos A cos B plus sin A sin B. Cos A cos B plus sin A sin B, and which is the formula of cos of x square minus alpha. बघा ना होतो का? Cos of x square minus alpha. Am I correct? मग तुम्ही म्हटले आम्ही अल्फा मायनस एक्स स्क्वेअर लिहिला, चालेल, दोन्ही पण चालेल, पण आपल्याला कॉम्युटेटिव्हिटी आहे म्हणून मी हा लिहिताना कसा घ्यायचा? कॉस एक्स स्क्वेअर इंटू कॉस अल्फा प्लस साइन एक्स स्क्वेअर इंटू साइन अल्फा असा वापरला तर तसा आहे. कॉस कसा आहे? इव्हन फंक्शन आहे. उलट्या केला तरी काही फरक पडत नाही कॉसला. तो आणि त्याचा इन्व्हर्स काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजेच काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. अल्फा म्हणजेच कोण आहे? टॅन इनवर्स 3 upon 4 आहे. and which is constant. तो काय आहे? कॉन्स्टंट आहे. ही कोणाची किंमत झाली? y ची झाली. याच्या पुढची स्टेप काय असते माहिती आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x and derivative of y is dy by dx. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. अल्फा म्हणजे याचा कॉन्स्टंट आहे 0. म्हणजे तुमचा आन्सर किती आलं? 2x आणि संपला प्रॉब्लेम. ओके. एकदम सिंपल साधा प्रॉब्लेम. कम टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. cosec inverse or sec inverse 10 upon 6 sin 2 raised to x minus 8 cos of 2 raised to x. Let y equal to given problem. 10 upon 6 into sin of
2 raised to x minus 8 into cos 2 raised to x. There is no result for cosec a plus b, cosec a minus b. So convert cosec into its reciprocal by using formula. याचा रेसिप्रोकल घेतला, याचाही रेसिप्रोकल घ्या. ओके. Am I correct? Then divide separately. Sine inverse of 6 upon 10 sine of 2 raised to x minus 8 upon 10 cos of 2 raised to x. Sine inverse आहे, मग साइनचा फॉर्म्युला ऍडजस्ट करू. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. साइन ऑलरेडी आहे, मग याला आपण काय अजून करा. लेट कॉस अल्फा इक्वल टू 6 upon 10. तुम्ही म्हटलं आम्हाला साइन करायचं आहे, काही फरक पडणार नाही, साइन जरी केलं तरी चालेल. ओके. फक्त शेवटी कन्वर्जन करावं लागेल. कन्स्ट्रक्ट a right angle triangle. Say this angle is alpha. Then cos alpha adjacent side upon hypotenuse. What is remaining side? This square minus this square 36. 100 madna 36 गेले. 4 64 square root 8, and therefore what is the value of sin alpha from figure? And therefore sin alpha equal to 8 upon 10 and tan alpha from figure opposite side upon adjacent side means alpha equal to tan inverse 8 upon 6 which is equal to 4 upon 3 again. And therefore our problem becomes sine inverse. We call it as a cos alpha into sine 2 raised to x minus sine alpha into cos 2 raised to x automatically adjusted, which is equal to sine inverse of sine a cos b cos a sine b. कसला रिजल्ट आहे. साइन ऑफ ए मायनस बी नसेल तर बघा साइन ए कॉस बी साइन 2 raised to x into cos alpha minus cos 2 raised to x into sin alpha by साइन ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला. साइन इनवर्स साइन कशासाठी हा रिजल्ट ऍडजस्ट करायचा. साइन इनवर्स घालवण्यासाठी. and which is equal to 2 raised to x minus alpha means 2 raised to x minus alpha means tan inverse 8 upon 6. This is the value of y. And next step is differentiate with respect to x. Y का derivative dy by dx. 2 raised to x म्हणजेच a raised to x चा फॉर्म्युला काय आहे माहिती ना. a raised to x into log a ऐवजी आहे 2 minus 8 upon 6 constant आहे 0. याचा डेरिव्हेटिव्ह काय 0 and this is your final answer. आणि असा प्रॉब्लेम आणखी एक तुम्हाला घेता येईल. One more problem of similar kind. Sec inverse 2 upon root 3 cos x minus sin x. No formula for sec of a plus b. So what we do? Convert sec in terms of याचं रूपांतर कशात करायचं. cos inverse मध्ये याचाही रेसिप्रोकल घ्या. सेपरेट डिवाइड करा. मग cos ऑलरेडी आलाय. पहिल्याला cos माना, दुसरा आपोआप sin येईल. cos a plus b चा फॉर्म्युला येईल. cos inverse cos कट होईल. डेरिव्हेटिव्ह घ्या. आन्सर येऊन जाईल. Check yourself. This is for you. Okay? तुम्ही स्वतः सोडून बघा. Now, turn towards last concept of inverse function, substitution. आपल्याला हे जे डबल अँगल, ट्रिपल अँगल, sin 2 थीटा, cos 2 थीटा, tan 2 थीटा, sin 3 थीटा, cos 3 थीटा
हे जे फॉर्म्युले आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही कधी कधी सबस्टिट्यूशन वापरावं लागतं. हे दिस सबस्टिट्यूशन डिपेंड्स ऑन आयडेंटिटीज अँड दीज आर ओनली 3च आयडेंटिटी आहे आणि काही बेसिक फॉर्म्युले आहेत त्यांच्यावरती डिपेंड हे सबस्टिट्यूशन आहे. समजा असं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं तर काय सबस्टिट्यूशन करणार? मग आपल्याला रूट नको असतं, साइन इनवर्स आणि साइन रूट आलं तर रूटच्या बाहेर येण्यासाठी आपल्याला आयडेंटिटीचा आधार घ्यावा लागेल. मग 1 मायनस तुम्ही काय घेऊ शकता? साइन स्क्वेअर, किंवा 1 मायनस काय घेऊ शकता? कॉस स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, रूट आला की कॉस होतो. म्हणजे एक्स ऐवजी काय पुट करायचं? एक तर तुम्ही साइन थिटा पुट करा किंवा कॉस थिटा पुट करा, म्हणजे तुम्हाला रूटच्या बाहेर येता येईल, सिंप्लिफिकेशन करता येईल. एक्स इक्वल टू साइन थिटा और एक्स इक्वल टू कॉस थिटा टू यूज द आयडेंटिटी. पण हेच रिव्हर्स झालं तर एक्स स्क्वेअर मायनस 1 आलं तर मग आता साइन स्क्वेअर मायनस 1 नो फॉर्म्युला, कॉस स्क्वेअर मायनस 1 नो फॉर्म्युला. मग कुणासाठी फॉर्म्युला आहे? बरोबर सेक थिटा. का माहितीये ना? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. यांच्यात जर इंटरचेंज केली तर काय होईल बघा? कोणता? हा आणि हा. सेक स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा और सेक थिटा किंवा कोसेक थिटा. हे तुमचं सबस्टिट्यूशन आहे. ओके. जर समजा बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं तर साइन पुट करायचं, एक्स स्क्वेअर मायनस 1 आलं तर सेक पुट करायचं, आणि प्लस आलं तर प्लस आलं तर काय करायचं? प्लस आलं तर यस आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर. दोनचं रूपांतर सिंगल मध्ये होईल, त्याचं रूट घेता येईल आणि आपण रूटच्या बाहेर येऊ शकतो. देन रूट ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स और रिवर्स ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स. रूटच्या बाहेर यायचं आहे. मग तुम्हाला याला दोन प्रकारचे सबस्टिट्यूशन आहे. एक आहे हाफ अँगल आणि एक आहे ए आहे म्हणून ए, आणि याच्याबद्दल टाकायचं कॉस 2 थिटा. का माहितीये? ए कॉमन घेता येईल, कट विथ 1 प्लस कॉस अपॉन 1 मायनस कॉस. 1 प्लस कॉस अँड यूज 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. जर दोघांचा रेशिओ घेतला तर 2 2 कट होईल. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर, किंवा उलटा केला तर टॅन स्क्वेअर. रूटच्या बाहेर येता येईल तुम्हाला. हे तुमचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे. ओके. हे आणखी एक्स ऐवजी एक्स स्क्वेअर जरी आलं तरी हेच सबस्टिट्यूशन आहे. रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर और वाइस वर्सा. मीन्स व्हाट? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तेच आलं. एस इथं प्लस घेऊ, इथं मायनस घेऊ, तर सबस्टिट्यूशन पुन्हा काय आहे? तेच आहे. अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला येतील. नंतर स्टँडर्ड अँगलवरचं सबस्टिट्यूशन आहे. कोणतं बघा? 2x. आता हे रिझल्ट वरती डिपेंड आहे. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे डबल अँगलचे टॅनच्या भाषेतले फॉर्म्युले आहे. साइन 2 थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅन 2 थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन. काय आहे? अशा वेळेला एक्स बरोबर काय पुट करा? टॅन थिटा पुट करा, म्हणजेच तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. डबल अँगल फॉर्म्युले. हे डबल अँगल फॉर्म्युल्यावरचं सबस्टिट्यूशन आहे. ओके. असेच बाकीचे पण फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, बघूया.
कसे ते एक्झाम्पल घेतलं की मग आयडिया क्लिअर होत जाते. यांच्यावरचे एक्झाम्पल्स स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. ओके.